धूम्रपान आपल्याला वाटतं ही एक साधी सवय आहे, हो ना? पण ही सवय फक्त धूर नाही तर आपलं आयुष्य जाळते. आज आपण याच सवयीमुळे आपल्या शरीराचं आतून किती आणि कसं नुकसान होतं तेच समजून घेणार आहोत. आणि हो, ही जी काही माहिती आपण पाहणार आहोत ना, ती थेट महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आलेली आहे. म्हणजे हा फक्त कोणाचा तरी सल्ला नाहीये, तर हा एक अधिकृत आणि खूपच गंभीर इशारा आहे. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं की अरे फक्त एकच तर सिगारेट आहे, तिच्यामुळे शरीराचं असं कितीसं नुकसान होणार आहे. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधूया या अधिकृत माहितीच्या आधारावर. तर मग तयार आहात? चला, धूम्रपानाचा धोका नक्की काय आहे हे समजून घेऊया. पाहूया की सिगारेटचा धूर शरीरात गेल्यावर नेमका कोणता विनाशकारी प्रवास सुरू होतो. सिगारेटचा धूर शरीरात जाताच त्याचा पहिला आणि थेट हल्ला होतो तो आपल्या पचन संस्थेवर आणि श्वसन संस्थेवर. विचार करा, आपल्या शरीराची ही पहिली संरक्षण भिंत असते आणि सिगारेट सगळ्यात आधी तिच्यावरच वार करते. सुरुवात होते एका अगदी सामान्य वाटणाऱ्या लक्षणाने, भूक कमी होणे. धूम्रपानामुळे शरीराची जी नैसर्गिक भूक असते ना, तीच मारली जाते. म्हणजे शरीराला पोषण मिळण्याचा पहिलाच मार्ग बंद व्हायला लागतो. पण ऐका, भूक कमी होणं ही तर फक्त एक सुरुवात आहे. यानंतरचा टप्पा अजून गंभीर आहे. पोटाच्या आतड्यांमध्ये विकृती निर्माण व्हायला लागते. याचा सरळ अर्थ असा की आपल्या पचनक्रियेचा जो मूळ आधार आहे तोच कमकुवत होऊ लागतो. आणि मग काय, याच विकृतीचं रूपांतर होतं अल्सरमध्ये. म्हणजे पोटात जखमा होतात. विचार करा, जेवणाचा प्रत्येक घास वेदनादायी बनू शकतो. हा एक न संपणारा त्रास बनून राहतो. आता बघा, जसं पचन संस्थेचं नुकसान होत आहे ना, अगदी तसंच त्याच वेळी आपल्या श्वसन संस्थेचंही नुकसान सुरू असतं. श्वसन नलिकेत जखमा होतात, फुफ्फुसांची ताकद कमी होते आणि दम्यासारखे गंभीर आजार मागे लागतात. म्हणजे श्वास घेण्यासारखी नैसर्गिक क्रिया सुद्धा एक संघर्ष बनून जाते. पण हे धोके फक्त इथपर्यंतच थांबत नाहीत. खरी भयानक गोष्ट तर तेव्हा सुरू होते जेव्हा तंबाखूमधली विषारी द्रव्य आपल्या रक्तात मिसळतात. हे विष मग रक्तामधून शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं. आणि हे विष रक्तात मिसळल्यावर काय होतं? एका निरोगी, ऊर्जा आणि शक्तीने भरलेल्या शरीराचं रूपांतर हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशरने ग्रासलेल्या शरीरात होतं. तंबाखूमुळे रक्तवाहिन्या कडक होतात, हृदयावर प्रचंड दाब येतो आणि हार्ट अटॅकचा धोका अनेक पटीने वाढतो. हृदयविकार आणि ब्लड प्रेशर हे धोके गंभीर आहेतच, यात शंका नाही. पण तंबाखूमध्ये ना, याहूनही एक मोठा आणि जीवघेणा राक्षस लपलेला आहे. तो कोणता असेल? कधी विचार केलाय? आणि तो धोका आहे कर्करोग. हो, कॅन्सर. तंबाखूतली विषारी द्रव्य शरीरातल्या पेशींची नैसर्गिक वाढ थांबवतात आणि त्यांची अनियंत्रित वाढ सुरू करतात. आणि यातूनच कर्करोगाचा जन्म होतो. हा धूम्रपानाचा सगळ्यात विनाशकारी परिणाम आहे. कर्करोगासोबतच शरीर अक्षरशः आतून पोखरलं जातं. याची सुरुवात हाताच्या बोटांची ताकद कमी होण्यासारख्या अगदी छोट्या गोष्टींपासून होते आणि त्याचा शेवट उतारो वयात येणाऱ्या अपंगत्वात होतो. शरीर आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी हळूहळू संपायला लागतं. पण धूम्रपानाचा धोका फक्त धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, हे लक्षात घ्या. त्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होतो. आणि हा एक अंतिम आणि अत्यंत गंभीर इशारा आहे. आणि ही कदाचित सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे. धूम्रपानाचा परिणाम फक्त आपल्यावर होत नाही. जर गरोदर महिलांनी धूम्रपान केलं तर त्याचे गर्भावर खूपच गंभीर दुष्परिणाम होतात. जन्माला येणाऱ्या बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या वाढीवर याचा आयुष्यभरासाठी परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गंभीर माहितीचा सार फक्त एका वाक्यात आहे आणि तो अगदी स्पष्ट आहे: धूम्रपान करू नका. हा फक्त एक सल्ला नाही, तर निरोगी आयुष्यासाठी ही एक आवश्यक अट आहे. शेवटी निर्णय आपल्याच हातात आहे, आरोग्य निवडायचं की रोग. या सगळ्या माहितीनंतर प्रश्न फक्त एकच उरतो: आपण स्वतःसाठी आणि आपल्या जवळच्या माणसांसाठी नक्की कोणती निवड करणार आहोत? याचा विचार नक्की करा.